रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तुल्य रामनाम वरानने। नमस्कार मंडळी, मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभवामी या चॅनल मध्ये। राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे गाव आहे, असे रघुनंदन आम्हा सदैव वंदनीय आहेत। रामनवमीच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा। भगवान विष्णूंचा 7वा अवतार असलेला प्रभू श्री राम यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी रोजी दुपारी 12 वाजता झाला। श्रीरामनवमीचा सण दरवर्षी मोठ्या आनंदात साजरा केला जातो। रामनवमी हा सण चैत्र नवरात्रीच्या 9व्या दिवशी साजरा केला जातो आणि चैत्र नवरात्रीचा हा शेवटचा दिवस देखील असतो। त्यामुळे जाणून घेऊया की उद्या आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत, जेणेकरून राम नाम हे आपल्या आयुष्यामध्ये सदैव राहील। आपल्या संकटापासून आपण दूर राहू, दुःखांपासून आपण दूर राहू आणि आपल्या ज्या काही मनोकामना आहेत, ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील आणि सुख समृद्धी आपल्याला मिळेल। आणि त्यासोबतच आणि कुठलीही सेवा केल्यामुळे आपल्याला पुण्य प्राप्त होईल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। पण श्री रामांचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला झाला। ही तिथी रामनवमी म्हणून साजरी केली जाते। हा चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो। यंदा रामनवमी ही 17 एप्रिल रोजी आहे। रामनवमीच्या दिवशी देशभरातील राम मंदिरामध्ये भगवान श्री रामांची पूजा केली जाते। या दिवशी काही विशेष उपाय केल्याने आपले जीवन हे आनंदाने भरून जाते। मुळातच रामाला आनंदाचे धाम म्हटले आहे। रामाचे चरित्र अभ्यासले तर लक्षात येईल की राजपुत्र असूनही, ईश्वरी अवतार असूनही त्यांच्या वाट्याला सर्वसामान्य मनुष्याचे आयुष्य येतात, तसेच अनेक पेच प्रसंग निर्माण झाले, संकट आली तरी त्या सर्वांवरती मात करत रामाने धीरोदात्तपणे संकटांचा सामना केला। वेळोवेळी चांगले लोक जोडत लोकसंग्रह केला। आपल्या विचाराबरोबरच अनुभवी ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि कनिष्ठ मंडळीचाही सल्ला घेतला। संघटना तयार करून रावणासारख्या बलाढ्य सत्तेचा मुकाबला देखील केला आणि त्याचा वध देखील केला। श्रीरामांनी हे सर्व पराक्रम करताना दाखवलेले चातुर्य, युद्धनीती, विनम्रता आणि हे सगळं करताना नैतिकतेची न ओलांडलेली चौकट त्यांना आदर्श राजा बनवते। त्यामुळे त्यांच्याकडे केवळ ईश्वर म्हणून न पाहता सामान्य व्यक्ती असामान्य पदाला कशी जाऊ शकते याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे। येणाऱ्या परिस्थितीशी 2 हात केले पाहिजे आणि या सर्वांना जोड म्हणून राम उपासना केली पाहिजे। ती कशी करायची ते जाणून पंचांगानुसार यंदा चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी 16 एप्रिल रोजी दुपारी 1:23 सुरू होईल, तर 17 एप्रिल रोजी दुपारी 3:14 समाप्त होईल। उदय तिथीनुसार 17 एप्रिल रोजी रामनवमी साजरी केली जाईल। या दिवशी पूजेचे शुभ मुहूर्त सकाळी 11:03 पासून ते दुपारी 1:38 आहे। त्याचवेळी दुपारच्या पूजेचा शुभ मुहूर्त 12:21 पासून आहे। त्यानुसार प्रभू श्री रामांची जन्मवेळ 12:21 आहे। पंचांगानुसार श्रीरामनवमीच्या दिवशी रवियोग जुळून येत आहे, जो दिवसभर राहील। त्याचबरोबर सकाळी 11:51 शूल योग आहे। त्यानंतर गंड योग तर अश्लेषा नक्षत्र हे पहाटेपासून पूर्ण रात्रीपर्यंत असेल। मान्यतेनुसार रवियोग हा एक शुभ योग आहे, ज्यामध्ये सूर्याचा प्रभाव असतो, ज्यामुळे व्यक्तीचे सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात। रामनवमीच्या दिवशी सकाळी उद्या लवकर उठायचे आहे, ब्रह्ममुहूर्तावर। त्यानंतर शुचिर्भूत व्हायचे आहे, प्रभू श्रीराम आणि माता जानकीचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करायची आहे। स्नानादी करून पूजेची तयारी करायची आहे। या दिवशी नवीन पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे आणि त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे। तर तुमच्याकडे जर का चौरंग असेल किंवा पाट असेल, त्यावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र टाकायचे आहे। प्रभू श्रीरामांची मूर्ती स्थापित करायची आहे। तुमच्याकडे जर का प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीला अभिषेक करून घ्या पाण्याने आणि पंचामृताने, आणि जर का फोटो असेल तर फोटोज तुम्ही स्थापन करू शकता। आणि त्यानंतर आमंत्रणाचा मंत्राचा जप करायचा आहे, देवाचे ध्यान करायचे आहे। पंचोपचार पूजा केल्याच्या नंतर विधीनुसार हनुमानजीसह भगवान श्रीराम आणि माता जानकी लक्ष्मणची पूजा करायची आहे। पूजा करताना रामचालिसा किंवा राम स्तोत्राचे पठण करू शकतो आणि त्यानंतर आरती करायची आहे आणि त्यानंतर खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे। तुम्ही आवर्जून उद्या प्रभू श्रीरामांना खिरीचा नैवेद्य हा दाखवा, कारण की प्रभू श्रीरामांना ही खीर खूप आवडते। त्यानंतर सुख समृद्धी आणि संपत्तीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे। घरामध्ये आरोग्य, सुख, समृद्धी, ऐश्वर्य नांदू दे यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर तुम्ही प्रभू श्रीरामांना सांगायचं आहे आणि त्या इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे। आता आपण काही उपाय बघणार आहोत, जे श्री रामनवमीच्या दिवशी केल्यामुळे आपल्याला आपल्या संकटांपासून दूर राहण्यास मदत होते, आपल्या इच्छापूर्तीसाठी मदत होते। जर तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या संकटाने तुम्ही घेरलेले असाल तर रामनवमीच्या दिवसापासून रोज रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे। असे केल्यामुळे सर्व प्रकारच्या त्रासापासून आराम मिळतो। भगवान श्रीरामाची उपासना करण्यासाठी श्री रामरक्षाच्या स्तोत्राचे पठण करावे। असे केल्यामुळे आपल्याला ते फायदेशीर ठरते आणि लाभदायक ठरते। आपल्यावर जे काही संकट असतील ते दूर होण्यास मदत होते। श्री रामरक्षा स्तोत्रात भगवान श्रीरामांची स्तुती करण्यात आली आहे। श्री रामरक्षा स्तोत्राचे पठण केल्याने
भगवान श्रीराम आपल्या भक्तांचे संकट दूर करतात आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. श्री राम रक्षा स्तोत्राचे पठण केल्याने आपल्या भोवती एक कवच निर्माण होते. भगवान शंकरांनी बुद्धकौशिक ऋषींना स्वप्नात दर्शन दिले आणि त्यांना रामरक्षा सांगितली. सकाळी उठल्यावर बुद्धकौशिक ऋषींनी ती लिहून काढली. रामरक्षा स्तोत्र हे संरक्षण कवच आहे. त्याचे पठण केल्याने मनुष्य भयमुक्त होतो आणि याचे रोज पठण केल्याने त्रासापासून मुक्ती मिळते. आपले जे काही त्रास असेल त्यापासून आपण दूर होतो. दररोज रामरक्षा पठण करणाऱ्या व्यक्तीला दीर्घायुष्य, आनंद, संतती आणि विजय प्राप्त होतो. त्याचे शुभ प्रभावामुळे व्यक्तीभोवती एक संरक्षण कवच तयार होते, जे प्रत्येक प्रकारच्या आपत्तीपासून त्या व्यक्तीचे रक्षण करते. रामरक्षा पठणाने प्रभू रामासोबतच पवनपुत्र हनुमान देखील प्रसन्न होतात. ज्या लोकांना संतती आणि धनप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी नियमितपणे याचे पठण करावे. जर तुम्ही कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी रामरक्षा स्तोत्राचे पठण करत असाल तर दिवसातून 11 वेळा रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे आणि 21 दिवस नियमितपणे याचा पाठ करावा. या स्तोत्राचा जप केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. पठण करताना भगवान श्रीरामाचे स्मरण करावे आणि सर्व दुर्गुणांपासून दूर राहावे. स्वच्छ सात्विक जेवण करावे, स्वच्छ कपडे घालावे. तुम्ही दररोज किंवा दिवसातून एकदा सहसा सकाळी किंवा संध्याकाळी रामरक्षा स्तोत्र वाचू शकता. एखाद्या विशेष दिवशी, सण, उपवास, रामनवमी, नवरात्री, दसरा अशा धार्मिक आणि आध्यात्मिक प्रसंगी देखील रामरक्षा वाचणे हे खूप शुभ आणि लाभदायक मानले गेले आहे. मनुष्याला जर काही दुःख आले, जर काही तो संकटांमध्ये असला तर दुःखाच्या वेळी परमेश्वराची उपासना केल्याने व्यक्तीला सकारात्मकता आणि संयम प्राप्त होतो. रामनवमीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर प्रभू श्रीरामांची आराधना केल्याने, श्री रामचंद्र कृपालू भज मन अशी रामाची स्तुती केल्याने दुःख आणि त्रासांपासून मुक्ती मिळते. तुमच्या जर काही मनोकामना असतील ज्या पूर्ण करायच्या असतील, रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाचे परमभक्त हनुमानजीची उपासना केल्याने, पूजा केल्याने भगवान राम प्रसन्न होतात. म्हणून रामनवमीच्या दिवशी हनुमान चालिसेचे संपूर्ण पठण नक्की करावे. असे केल्याने भक्तांच्या संपूर्ण मनोकामना पूर्ण होतात. जीवनामध्ये जर का सुख समृद्धी मिळवायची असेल तर रामाच्या नावात खूप शक्ती आहे. रामनवमीच्या दिवशी भगवान प्रभू श्री रामांची आराधना करून राम नाम जप केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. तुम्ही दिवसभरात राम नाम जप घेऊ शकता, माळी घेऊ शकता, 108 मंत्र जप तुम्ही करू शकता. श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. जर तुमच्याच्याने जर का जास्त घेणे शक्य असेल तर तुम्ही देवांसमोर बसून जास्त माळी देखील तुम्ही घेऊ शकता. की तर कमीत कमी 108 जप तुम्ही नक्की करा. एक माळ जप तुम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करा, कारण की उद्या रामनवमी आहे आणि प्रभू श्रीरामांना आपण जर का प्रसन्न केले तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच सुख समृद्धी येणार आहे आणि त्यासोबतच प्रभू श्रीरामांची कृपादृष्टी देखील आपल्यावरती राहणार आहे. त्यामुळे तुम्ही उद्या प्रभू श्रीरामांचा राम नाम जप नक्की करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला पुण्यप्राप्ती हवी असेल, पापांपासून मुक्ती हवी असेल तर रामनवमीच्या दिवशी रामायण किंवा रामचरित्र मानस याचे पठण नक्की करावे. असे केल्यामुळे मनुष्याचे सर्व पापांपासून मुक्ती मिळते, सर्व पापांचा नाश होतो आणि पुण्यप्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानले जाते. त्या तर उद्या तुम्ही रामायण किंवा रामचरित्र मानस पठण करण्याचा नक्की प्रयत्न करा. तुमच्याच्याने जर का पठण करणं शक्य नाही झालं तर श्रवण तरी करा, कारण की आपल्याकडे मोबाईल आहेत आणि आपण मोबाईलवरती लावून देऊन आपण ते श्रवण करू शकतो. उद्या रामनवमीचा हा शुभ दिवस आहे, त्यामुळे तुम्ही रामसेवा हे नक्की करा. रामनामामध्ये दंग राहा, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये देखील रामनाम येईन आणि आपण रामरूप होऊन जाऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद.